हाय हॅलो नमस्कार, मी प्रज्ञा वेलनेस कॉर्नरमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. तर सकाळची वेळ आहे आणि मी स्वतःसाठी नाश्ता बनवत आहे. तर इथे मी रात्री राहिलेला रात्री राहिलेला भात जो आहे त्याला फोडणी देत आहे. तर आपल्या गृहिणींना बघा सवय असते की काहीही असू दे, रात्रीचं राहू दे, तर ते थोडंफार का होईना आपण खाऊन घेतो. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि ते वाया घालवलेलं कधीही चांगलं नसतं. स्पेशली मला तर वाया घालवायला आवडत नाही. जर प्रॉपर ते खाण्यासारखं योग्य असेल तर खाल्लंच पाहिजे. जर ते खूप पुढं गेलं असेल तर ठीक आहे, मग तुम्ही ते फेकून देऊ शकता. आणि शहरात वगैरे तुम्ही माहीतच आहे तुम्हाला की जनावरे वगैरे काही इथं नसतं, त्यामुळे आपल्याला हे डस्टबिनमध्येच टाकून द्यावं लागतं. तर रात्रीचा भात, मला फोडणी दिलेला भात स्पेशली खूप आवडतो. तर जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, खूप सारी कोथिंबीर आणि हळद घालून केलेला हा मसाले भात म्हणजे फोडणीचा भात. तर मी आता खाऊन घेणार आहे. मुले आणि मिस्टर माझे गेलेले आहेत बाहेर म्हणजे मुले शाळेला गेलेले आहेत आणि मिस्टर बाहेर ड्युटीवर गेलेले आहेत. तर आता इथं मला भाजलेलं आहे थोडंसं. चमचा गरम झालेला मला समजलं नाही. चमचा खूप गरम झालेला होता आणि ते चुकून लक्षात आलं नाही, त्यामुळे इथे मला तो भाजला. तर तुम्ही म्हणू शकता. आणि हा काय झालं आहे, ट्रायपॉड नसल्यामुळे माझ्याकडे हा प्रॉपर कॅमेरा सेट होत नव्हता. कसा मी तो मोबाईल व्यवस्थित तिथे किचन कट्ट्यावर ॲडजस्ट केलेला आहे. माझ्याकडे आत्ता सध्या ट्रायपॉड नाही आहे. मी एक ट्रायपॉड घेणार आहे. तर अशा प्रकारे माझा मसाले भात, फोडणीचा भात झालेला आहे. तर आता इथे हा माझा सकाळचा स्वतःचा नाश्ता टाईम म्हणजे मी टाईम, सेल्फ टाईम. तर मी हा एन्जॉय करून घेणार आहे. तर तिथे साईडला तुम्हाला तो कप मग दिसत असेल, तर त्यात मी थोडंसं दूध आणि गूळ घेतलेलं आहे. तर आता आफ्टर 30 महिलांच्यात कॅल्शियम डिफिशियन्सी वगैरे बरेच प्रॉब्लेम काय चालू होतात. बोन डेन्सिटी वाढायसाठी डॉक्टरसुद्धा आपल्याला कॅल्शियमयुक्त पदार्थ इनटेक करणं प्रिपेअर करतात. तर मला वाटत होतं, म्हणून मी इथे स्पेशली मला दूध खूप आवडतं, म्हणून मी ते दूध आणि त्यात थोडंसं गूळ घालून ते घेतलेलं आहे. तर ज्यांना कोणाला दूध वगैरे आवडत नसतील तर तिळाचे लाडू बनवू शकता किंवा तीळ खाऊ शकता किंवा तुम्ही गूळ शेंगदाणे खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी सगळे केल्यानंतर एक मस्तपैकी निवांत स्वतःसाठी एक अर्धा तास ते घेऊन घेते. म्हणजे स्वतःसाठी एक प्रॉपर टाईम मिळतो. हा जो काही गडबडी सकाळच्या आपल्याला मिळालेला नसतो, त्यानंतर मी हा घेते आणि करते एन्जॉय. तर चला ना, मी माझा नाश्ता एन्जॉय करते. प्लीज मला समजून घ्या. बोलतानाही अडकळते. मी कधीही अगोदर ब्लॉगिंग केलेलं नाही. माझं हे फर्स्ट टाईमच आहे ब्लॉगिंग करणे आणि प्लीज आय होप तुम्ही समजून घेशील, मी आशा करते. तर आता नाश्ता खाऊन झाल्यानंतर मी बाकीची घरातली कामे आवरणार. बाकीची जे काही राहिलेले आहेत ते आता मी टिफिन दिलेला आहे. मिस्टरांनाही टिफिन दिलेलं आहे, मुलांनाही टिफिन दिलेलं आहे. त्यामुळे जे बाकीचे काही घरातील कामे असतात ते मी थोडं हळूहळू आवरून घेणार. आता फर्स्ट मी मशीन लावणार आहे, वॉशिंग मशीनला कपडे लावणार आहे. वॉशिंग मशीनला कपडे लावले की कसं असतं, बाकीचे तुम्ही कामे आवरूपर्यंत मशीन झाली की पटकन आपल्याला कपडे सुकत टाकता येतात. त्यासाठी मी पहिले मशीन लावून घेते. मग बाकीचे माझे किचन ओटा साफ करणे, भांडी करणे, त्यानंतर झाडलोट, डस्टिंग काहीही असू दे आपलं, जे आहे आपली निवडानिवडी, व्रत काहीही असू दे, ती घरातली मी कामं करून घेते. तर चला, माझं पोर्चमधलं थोडासा मी झाडांचा व्ह्यू दाखवते. तर अशा प्रकारे मी थोडीशी आपली झाडे थोडीशी छान दिसायसाठी आपल्या एंट्रान्समध्ये, हा माझा एंट्रान्स आहे. होम टूर तर तुम्ही बघितलेच असतील, त्यात तुम्हाला तो एंट्रान्स दिसेल. तर त्यावेळेला काही झाडे नव्हती. आता हा माझा एंट्रान्स आहे. तर इथे अशा प्रकारची झाडे मी थोडीशी लावलेली आहेत. तर असा एंट्रान्स दिसतो. छान वाटतं बघितल्यानंतर. झाडांसोबत वेळ घालवल्यानंतर, थोडंसं पाणी वगैरे घातल्यानंतर, त्यांची निगा राखल्यानंतर एक वेगळाच आनंद देऊन जातं. तर त्यासाठी मी इथे थोडीशी झाडे लावलेली आहेत. तर माझी देवपूजा पण झालेली आहे.
देवपूजा वगैरे बघू शकता तुम्ही. सगळं आवरलेलं आहे व्यवस्थित. आता किचन कट्टा पण मी क्लीन करून घेतलेला आहे. तर हे बघू शकता सगळं किचन कट्टा वगैरे क्लीन झालेला आहे. तर आता हे घर आपल्याला कसं असतं, आपल्या गृहिणींना व्यवस्थित घर नीटनेटकं स्वच्छ ठेवलं की आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि ती एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्याला पुढचं काम करण्याची एक वेगळीच एनर्जी देऊन जातं. त्यासाठी मी इथे बघा माझा कॅमेरा मी थोडासा ॲडजस्ट केला होता. कॅमेरा नाहीच, मोबाईलच ॲडजस्ट केला होता. तो मोबाईल माझा पडला आणि ते वरचं फॅनचं वगैरे शूटिंग होऊन गेलेलं आहे. तर आता सकाळी आम्ही फिरायला गेलो होतो, माझे मिस्टर आणि मी मॉर्निंग वॉकला जातो त्यावेळी आम्हाला फ्रेश पुदिना दिसला. मग पुदिना घेऊन आलेलो आहे. तर तोच पुदिना मी आता मशीन लावलेली आहे. इकडे मशीन होईतोपर्यंत मी इकडं पुदिना वगैरे निवडून घेते. म्हटलं चला मस्तपैकी व्यवस्थित एका एअर कंटेनर पॅकमध्ये व्यवस्थित निवडून स्वच्छ पेपर घातलेला आहे मी ते खाली त्या बॉक्समध्ये आणि त्यात ठेवत आहे पुदिना निवडून. तर पुदिना एकदम छान मिळालेला आहे मला. माझ्या मुलाचं पुदिना आणण्याचं कारण म्हणजे माझ्या मुलानं आज डिमांड केली आहे की मला चिकन बिर्याणी खायची आहे, म्हणून त्याच्यासाठी चिकन बिर्याणी करायसाठी हा पुदिना फ्रेश आणलेला आहे. आणि हा ब्लॉग आत्ताचा नाही, हा ब्लॉग अगोदरचा आहे. नाहीतर तुम्ही म्हणशाल आता नवरात्री चालू होतील, देव बसतील आणि तू कसं काय घरात नॉनव्हेज बनवत आहेस. तर हा खूप जुना ब्लॉग आहे, म्हणजे एक पाठीमागे 8 दिवस पाठीमागचा हा ब्लॉग आहे. तर समजून घ्या मैत्रिणींनो, मी आत्ता शूट केलेला नाही ब्लॉग हा. तर मी जेवढं माझं एक 12पर्यंत जेवढं रुटीन आहे, एक सकाळपासून 12पर्यंतचं जेवढं रुटीन आहे, प्रोडक्टिव्ह रुटीन आहे, तेवढं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला फुल डे रुटीन वगैरे बघायचं असेल तर तेही मी देऊन जाते. पण आता माझी ब्लॉगिंग स्टार्टिंग आहे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. प्रॉपर मला कॅमेरा पण व्यवस्थित कोणत्या अँगलने दाखवायचा, कोणत्या अँगलनं नाही, हे सुद्धा प्रॉपर व्यवस्थित एवढं जमत नाही, तरीही मी प्रयत्न करते. सो आता पुदिना निवडत मी देवाची गाणी लावलेली आहेत. गाणी ऐकत मी कसं असतं आपलं एकटं मन म्हणतात ना शैतानाचं घर, तसा प्रकार होतो. तर काम करत मस्तपैकी होम थिएटरला तुमच्या कोणतं साऊंड सिस्टम आहे त्याला गाणी लावा, नाहीतर मोबाईलवर गाणी लावून तुम्ही ऐकू शकता. तेवढं छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात, माइंड आपलं फ्रेश होतं, रिलॅक्स होतं. त्यासाठी मी इथे देवाची गाणी लावली आहे आणि काम पण आपलं पटकन उरकतं. काम कधी झालं हे पण कळत नाही आपल्याला. नाहीतर तेच आपण जर तेच विचारात काम करत राहिलो की आपल्याला त्या कामाचा पण कंटाळा येऊन जातो.